इम्युनिटी बुस्टिंग लाडू करते आणि तुम्हाला खरंच सांगते हा लाडू आहे ना सगळ्यांनी रोज एक खाल्लाच पाहिजे. म्हणजे तर इम्युनिटी बुस्टिंग लाडू आहे हा. शरीराची झीज जी होते ती झीज भरून काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हा लाडू करताना आपण हळदीचा वापर केला नाही ना, विश्वास बसत? मला माहीतच आहे, पण सगळे पौष्टिक घटक आहे, अतिशय हेल्दी आहे, शरीराला ताकद देण्यासाठी, स्किनसाठी अगदी उपयुक्त आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवकोर करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. अतिशय पौष्टिक लाडू आहे. आमच्या घरात सगळ्यांना हा लाडू आवडतो. मेन म्हणजे मनस्वीला खूप आवडतो. वाढत्या वयातल्या मुलांसाठी हा अतिशय उपयुक्त आहे. आणि आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो की नाही, तर काही नाही, रोज हा एक लाडू खा. याचा नाश्ता जरी केला तरी चालेल, इतर काहीही खायची गरज नाही. साहित्य काय घेतलं बघूया. अशाच गोड चमचमीत चटपटीत झणझणीत रेसिपीसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. चला आता हे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी गुळाचं आपण मिश्रण करूयात. तर इथे 1.25 कप आपण गुळ घेतोय. 1 आणि 1.25 मी वर आणखी टाकतीये. आणि याला फक्त 2 चमचे आपण पाणी घालतोय. गुळ काय होतं ना, गुळाचा पाक नाही करायचा, पण गुळ आपल्याला जस्ट वितळवून घ्यायचं, ते गरजेचं. 1 तारी 2 तारी असं काहीही करायचं नाही, फक्त हे मेल्ट करून घेऊया. चला इथे गुळ छान विरघळलाय आणि छान दणकून अशी उकळी काढली. पाक करायचं नाही, मी पुन्हा सांगते, फक्त आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा. तितकंच आपण 2 चमचे पाणी घातलं आणि अशी एक दणकून उकळी टाकायची, म्हणजे पाण्याचा अंश असेल तर तो कमी होतो. आता हा पाक लगोलग गाळून घ्यायचा, अगदी गरजेचं आहे. कारण यामध्ये काय असतं ना, खडे असतात, मातीचे कण असतात, खडे असतात, हे निघून जाणं गरजेचं आहे. हे बघा, थोडे थोडे खडे तुम्हाला दिसतील. आता यामध्ये जायफळ, गुळाचा कुठलाही पदार्थ असो, असं जायफळ किसून घालायचं चिमूटभर, नगभर. त्याला चव खूप छान येते त्या पदार्थाला. यामध्ये वेलदोड्याची पूड, सुंठ पूड अर्धा चमचा. आणि आता हे मिसळूयात. हे बघा, छान दिसतंय गुळाचं मिश्रण, रंग सुरेख आलाय आणि कमाल दिसतंय. चला आता हे मिश्रण आहे ना, आत्ता खूप सैल दिसतंय, पण जसजसा वेळ जाईल तसतसं तेही मधासारखं दाटसर व्हायला सुरुवात होते. सगळ्यात आधी खोबरं भाजून घेऊया. अगदी मंद आचेवर एकसारखं ढवळत भाजून घ्यायचं. मोठी आच नका ठेवायची, बघ, करपवायचं नाही आपल्याला. आता खोबरं आहे ना, अगदी खरपूस गुलाबी करायची गरज नाही, अगदी हलका, हे बघ, अगदी हलकासा बदामी रंग यायला सुरुवात झाली. याच्या पलीकडे जाऊन हे भाजायची गरज नाही, इतकंच खोबरं भाजून घ्यायचं. आता हे भाजलेलं खोबरं काढूयात. आता खोबरं भाजलेल्या तव्यामध्येच 2 चमचे साजूक तूप, मखाना भाजून झाला, एकदम कुरकुरीत भाजला गेला पाहिजे बघा, सामट नाही राहिला पाहिजे, असा छान, हे बघा, लगोलग फुटलं पाहिजे, असा खुसखुशीत भाजला गेला पाहिजे. आता हा भाजलेला मखाना खोबऱ्यावरच काढायचं भाजलेला. आता याच तव्यात 4 चमचे आणखी साजूक तूप आणि यामध्ये बदाम, पंपकिन सीड्स, काजू, फुटाणे डाळ हे घालून चांगलं भाजून घ्यायचं. हा सुकामेवा मात्र छान खुटखुटीत करून घ्यायचा, कच्चा नाही ठेवायचा. आता हे सगळे जिन्नस नसतील ना, तर यामध्ये तुम्ही 1 कप शेंगदाणे घातले तरी पुरेस आहे, त्यातही पूर्ण न्यूट्रिशन मिळून जातं. चला, सुकामेवा छान तळून झाला.
आता हा सगळा तळलेला सुकामेवा या मखाण्यावरच घालूयात. आता याच तव्यात आणखी 7-8 चमचे साजूक तूप, आणि यामध्ये आता गव्हाचं पीठ. 1 कप गव्हाचं पीठ आहे तर साधारण पाव कपला थोडं जास्त तूप लागतं. आणि मंद आचेवर हे पीठ चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. मिसळूया. हे गव्हाचं पीठ खरपूस भाजून घेणं अगदी गरजेचं आहे बघा. मोठी आच अजिबात करू नका. मंद आचेवर एकसारखं ढवळत हे भाजून घेणं गरजेचं आहे. आहा, खरपूस असं गव्हाचं पीठ भाजलं. रंग बघा काय सुरेख आलाय आणि एकसारखं भाजून झालंय. आता या स्टेजला गॅस करायचा बंद. आता पुढची स्टेप अगदी ऑप्शनल आहे. मी यामध्ये ना अगदी पाव चमचा हळद घालते. यामुळे लाडूला रंग छान येतो आणि आणखी इम्युनिटी बिल्डिंग म्हणून पण हे हळद काम करते. पण लक्षात ठेवा, गॅस बंद केल्यावरच ही हळद घाला, नाहीतर हळद करपेल. वाह, काय मस्त सुवास तरवळतो या हळदीचा. लाडूला रंग छान येतो आणि मुख्य म्हणजे तो हेल्दी व्हायलाही आणखी मदत होते. हे मिश्रण आहे ना पूर्ण थंड नाही करायचं. आता हे थंड होत असतानाच हे मखाना, तळलेला सुकामेवा आणि खालचं सुकं खोबरं हे असं मिक्सरला घ्यायचं. झाकण लावायचं आणि मिक्सरला याची चांगली पूड तयार करायची. आणि ही पूड घ्यायची आणि या गव्हाच्या पिठामध्ये घालून घ्यायची. आणि घातली की हलकीशी मिसळून घ्यायची. याच प्रकारे ही सगळी पूड तयार करते आणि यामध्ये मिसळून घेते. हे मिश्रण छान मिसळून झालं. मिश्रण अजून गरमच आहे हलकंसं. तर भाजलेला मखाना, भाजलेलं गव्हाचं पीठ आणि सगळा सुकामेवा हे असं छान एकजीव केलं. रंग बघा काय सुरेख आलाय. वाह. आणि आता हे बघा, हे आपलं गुळाचं मिश्रण आहे बघा. मधासारखं झालं की नाही. तुम्हाला म्हणलं ना की हे काळजी नका करू, छान घट्ट होतं. वाह, बघा. तर हे सगळं मिश्रण घालायचं आणि मिसळून घ्यायचं. याने लाडू बांधायला फार सोपं पडतं. अगदी सोपी पद्धत आहे. या पद्धतीने लाडू केला ना, लाडू बांधायला प्रचंड सोपं जातं. अतिशय सोपी पद्धत आहे. आणि हे सगळं आहे ना जरा हलकं गरम असतानाच करा. आहे की नाही एकदम सोपं. लाडू वळायला इतकं सोपं जातं आणि लाडू एकदम खुसखुशीत होतात. म्हणजे आता जरी हे मऊ वाटलं तरी गुळ आहे तो जसं थंड होतं तसं थिजत जातो आणि लाडू खुसखुशीत होतात. चला आता लाडू वळवूयात. लाडू वळताना तुम्हाला काय आकाराचे घ्यायचे त्याप्रमाणे मिश्रण हातात घ्यायचं. थोडासा सुकामेवा आणि मनुका देखील लावते. आता तयार लाडू बाजूला ठेवूयात. तर याच प्रकारे सगळे लाडू तयार करते. चला आता याच प्रकारे सगळे लाडू मी बांधून घेते. तर या प्रमाणात 20च्या जवळपास हे लाडू तयार होतात. आता तुम्ही काय आकाराचे करता त्याप्रमाणे साईज प्रमाणे तयार होतात. तर माझे जवळपास 19 लाडू इथे
तयार होतात. तर तयार झाले लाडू की हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आणि रोज एक लाडू न चुकता सगळ्यांना द्यायचा. तुम्ही स्वतः मेन खायचा. अतिशय पौष्टिक आहे हे आणि इम्युनिटी बुस्टर लाडू आपण याला म्हणू शकतो. यामध्ये आपण हळदीचा देखील वापर केला आहे. तर पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.